आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या घरात यायची हिंमत कशी झाली? आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून निघून जा. सिक्युरिटी, सिक्युरिटी. या सगळ्याची काहीच गरज नाहीये भैरवी, कारण मी इथून जाणारच आहे. जिथं माझ्या मुलीचा इतका अपमान केला जातो तिथं मी थांबूच शकत नाही. आता मी इथे आलोच आहे तर सगळ्यांना नीट भेटूनच जातो. काय शरद, कसा आहेस? मैत्रीचं रूपांतर नात्यात होताना आपण बऱ्याचदा पाहिलंय, पण आपल्या या केसमध्ये सगळं वेगळंच आहे ना, नाही का? माझी मानलेली मुलगी तुझ्या घरची सून झाली आहे. हा देवांश खूप हुशार बिझनेसमॅन आहे, व्हेरी टॅलेंटेड बॉय. बट अनफॉर्च्युनेटली त्याच्यासमोर कोण उभा आहे? मी उभा आहे. ते टेंडर आहे ना, मलाच मिळणार आहे. And listen one thing, तुम्ही माघार घेऊन स्वतःहून ते कॉन्ट्रॅक्ट मला आणून द्यायचं, कळलं काय शरदराव? नाईस टू मीट यू एव्हरीवन. बेटा काळजी घे, हा तुझा काका सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील. झालं तुझं समाधान? झालं का समाधान? ज्या माणसाचं नाव सुद्धा आम्ही या घरात घेत नव्हतो तो माणूस आज आमच्या घरात आला आणि इनडायरेक्टली आम्हाला धमकी देऊन गेलाय. तो हा कॉन्ट्रॅक्ट जर का आम्हाला मिळाला नाही ना, तर माझ्याहून वाईट कोणीच नसेल हे लक्षात ठेव. देवांश, डू और डाय सिच्युएशन आहे आता. आजपर्यंत मी तुला जे काही शिकवलंय त्या सगळ्याचा कस लागणार आहे. इन फ्युचर जर का तुझ्यावर ही सई किंवा बिझनेस यापैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आली तर प्रॉमिस मी तू आपला बिझनेस चूज करशील.
अहो तुम्ही आधी औषध घ्या. औषध नकोय मला. अहो असं काय करताय तुम्ही? आज तुम्ही नीट जेवला सुद्धा नाही आहात. असं केलं तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. औषध घ्या ना प्लीज, घ्या ना औषध. जानकी, काही वर्षांपूर्वी मी ज्या जागेवर उभा होतो आज तिथेच आणून उभा केला मला एबीनी. आणि मला भीती याची आहे की त्यावेळेस मी एकटा होतो, पण आता माझ्यासोबत देवांश देखील असणार आहे. तुला आठवतंय ना माझी काय अवस्था झाली होती तेव्हा? अगदी हतबल झालो होतो. चारही बाजूनी माझी कोंडी करून टाकली होती त्याने. त्यावेळेस मी ते सगळं सहन केलं, पण हे जर आपल्या देवांच्या बाबतीत झालं तर? तुम्ही बसा आधी, बसा. माझं ऐकाल? असं टेन्शन घेऊन काय होणार आहे? मी तर म्हणते तुम्ही त्या जुन्या गोष्टी आठवूच नका, म्हणजे तुम्हाला असा त्रास होणार नाही. जानकी, भूतकाळ आपल्या समोर येऊन असा उभा ठाकला ना, सगळ्या जुन्या आठवणीच येतात. असं एबी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि सगळ्या जुन्या जखमांवरची खपली निघाली. त्या एबीला माझ्या इतका चांगला कोणीच ओळखू शकत नाही, कोणीच नाही. त्याला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. मग ती मिळवण्याकरता तो कोणत्याही थराला जातो, कोणत्याही. तुम्ही नका विचार करू. त्यावेळी असं घडलं कारण आपण त्या माणसाला नीट ओळखू शकलो नव्हतो. पण आता तसं आहे का? आता आपण सगळे सावध आहोत. आणि भैरवी ताईंनी देवांशला किती चांगलं तयार केलंय, हो की नाही? आपल्यासारखं नाही फसणार तो. आणि शिवाय आपण सगळे आहोत त्याच्याबरोबर. आता ते एबीने कितीही प्रयत्न केले ना तरी तो आपल्याला त्रास देऊ शकणार नाही. आणि